हे फार भयंकर आहे. ह्याच्यातनं गाडी घालणे म्हणजे ओ शिट. लडाखच्या वॉटर क्रॉसिंग. ही जागा किती ऑफबीट आहे बघा. हा डोंगर फोडून गाईज हा रस्ता बघा. हा रस्ता मी इथून चालत नमस्कार मित्र हो. पण पडवणे बीच नंतर अजून एक बाजूला बीच आहे फणसे. स्थानिकाने मला हा रस्ता सांगितलाय. हा खूपच ऑफ बीट आहे, तरी पण मी ट्राय करणार आहे. मुख्य रस्त्यापासून मी आता आतमध्ये आलोय. दोन तीन वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय. बघूया आता कितपत मला हा रस्ता समजतो. त्यांनी मला सांगितलं हा थेट रस्ता फणसे बीच वर जातो. बघूया. खर तर हे खूपच ऑफबीट व्हायला लागलंय, पण जाऊया. मजा आहे ना. आणि हे असे रस्ते एकट्याने एक्सप्लोर करण्यात जी मजा आहे ना, ते अजून कशात नाही. काहीतरी अशा ऑफबीट जागा मिळून जातात की दिवस बनून जातो. तर त्याने मला सांगितलं इथे जाताना रस्त्यात पहिला एक वाडी जाईल. वाडी म्हणजे छोटा ओळ. तो ओलांडून मला पुढे जायचंय आणि तो ओलांडून पुढे गेल्यानंतर कच्चा रस्ता मिळेल. खर तर हाच कच्चा आहे. त्याने मला डांबरी म्हणून सांगितलेलं. बघूया. कदाचित हीच ती वाडी असावी. हो, हीच वाडी. ही वाडी क्रॉस करून गेल्यानंतर एक लेफ्ट घ्यायचा आहे. हा, हे बघा. हाच तो छोटा ओळ. पहिला ओळ क्रॉस झालाय. पुढे गेल्यानंतर एक लेफ्ट घ्यायचा आहे आणि लेफ्ट घेतल्यानंतर दुसरा ओळ लागणार आहे. तर बघूया मला तो रस्ता समजतो का. हे रस्ते ना स्थानिकांच्या पायवाटा असतात. आंब्यावाल्यांचे रस्ते हे खरे. आंब्यावाल्यांनी तयार केलेले रस्ते असतात. आता तो म्हटला आहे खरं हा रस्ता ऑफिशियल रस्ता आहे. म्हणजे त्याच्यावर हा रस्ता पॅरामिक होईल अजून काही दिवसांनी. अजून एक गोष्ट सांगायला तो विसरला नाही. त्या बाजूला चिटपाखरू नसेल. घाबरणार तर नाही ना. म्हटलं मी नसतो घाबरत. तू मला रस्ता सांग, मी जातो. बघूया. शेती आहे या बाजूला. खूप मोठी शेती. जनरली कोकणात याला बावळ म्हणतात. कातळ साड्यांवर मध्येच असा खोलगट भाग असतो आणि त्या खोलगट भागात आजूबाजूची माती डिपॉझिट होऊन खूप सुपीक जमीन बनते आणि त्या सुपीक जमिनीला बावळ म्हणतात. तर ही कदाचित फणसाची बावळ आहे आणि त्याच्या बाजूने मी चाललोय. लाटू किती सुंदर आहे बघा. इथून मला दूरवर समुद्र दिसतोय. कदाचित कॅमेरात दिसणार नाही, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी मात्र इथे समुद्र दिसायला लागलाय. अजून सेकंड लेफ्ट आलेला नाहीये. कदाचित हाच सेकंड लेफ्ट असावा. बघूया जाऊन. सेकंड लेफ्ट
आणि दुसरी वाळू. अरे बापरे, हे फार भयंकर आहे. ह्याच्यातनं गाडी घालणे म्हणजे ओ शिट. लडाखच्या वॉटर क्रॉसिंग, हे लडाखचं वॉटर क्रॉसिंग वाटलं मला. फक्त इथे पाणी नाहीये एवढंच. हो, अगदी परफेक्ट गाईड केलं त्याने मला. समोर मला सुरूची झाडं दिसायला लागली, म्हणजे आपण बीचवर पोहोचलोय एवढं नक्की. वाव वाव वाव, जबरदस्त लोकेशन आहे. माय गॉड. टेबल टॉप लँड आणि समोर निळाशार समुद्र. पुढच्या उताराला गाडी घालू नका असं म्हटलाय तो. अंदाज घेतल्याशिवाय ह्याच्यात गाडी घालण्यात अर्थ नाही. गाडी इथेच लावूया, थोडस चालत जाऊन बघूया. हा रस्ता नवीन बनतोय, हे खोदकाम नुकतंच केलेलं गेलेलं दिसतंय. काय सुंदर व्ह्यू आहे गाईज. दिस इज कोकण फॉर यू. मला वाटतं मी असा गेल्यानंतर समोर दिसणारा व्ह्यू अजून जबरदस्त असेल. चलो, या रस्त्याने गाडी घालायला मी काय वेडा आहे? इम्पॉसिबल. हा रस्ता चालण्यायोग्य सुद्धा नाही अजून. त्याच्यात गाडी स्किड होऊ शकते. ओ माय गॉड, दिस इज ऍब्सोल्युटली अमेझिंग. अमेझिंग. वाव, काय म्हणावं याला. एवढं सुंदर असतं का कधी काय? सॉलिड. नमस्कार मित्र, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. AVS ब्लॉगच्या ऑफबीट कोकण ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे. पडवणे बीचनंतर थेट मी इथे आलो आहे. अमेझिंग जागा आहे, अमेझिंग. एका स्थानिकाने मला इथे येण्यासाठी मदत केली. हा रस्ता जरा जास्तच ऑफबीट झाला खरं आहे, पण येणं इथे किती वर्थ आहे मी तुम्हाला दाखवतो बघा. वाव, ह्याच्यापेक्षा जास्त सुंदर आणि काय असावं. गाईज, दिस इज ऑफबीट कोकण फॉर यू. इथे येण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावा लागला, खूप जास्त ऑफबीट यावं लागलं, ऑफ रोड यावं लागलं. पण इथे आल्यानंतर हे जे काय दृश्य आहे ना, हे बघून हे नजरेत भरत नाही आहे. कितीही बघितलं ना तरी असं वाटतं की अजून बघत राहावं, अजून बघत राहावं. मी आता ह्याच किनाऱ्याची दुसरी बाजू मी तुम्हाला दाखवणार आहे. डोळ्याचे अक्षरशः पार न फेडणारं हे दृश्य बघून चकित नाही झाला तरच नवल. वाव मित्रांनो, हा आहे फणसे बीच. फणसे बीच पडवणे बीचच्याच बाजूला आहे. फणसे हे देवगडच्याच बाजूचं दुसरं गाव. देवगडपासून साधारण 12 ते 15 किलोमीटर अंतर असलेलं हे गाव. आणि काय व्ह्यू आहे इथे यार, जबरदस्त. हा बीच इथून सुरू होतो, या डोंगरापासून. इथे खडक आहेत, वाळू आहे, आणि इथे आपण बघितलं ना, पांढरी शुभ्र वाळू आपल्या नजरेत भरते. किती सुंदर, किती सुंदर, सुपर्ब.
आता हे चालत जायचंय. मजा येते, सिरियसली मजा येते. मित्रांसोबत इथे आलं ना तर मी तर दिवसभर हलणार नाही इथून. वाव, हा छोटासा ट्रेकच आहे. माझ्या मागे साधारण 5-7 किलोची बॅग आहे, हे 1300 ग्रॅमचं हेल्मेट, आणि मी स्वतःला घेऊन हे असं अंतर चालतोय. सॉलिड. तिराडी घाटात ना एक पायवाटच आहे बहुधा, ती अशी आहे. तिथे जाऊन सुद्धा मला बघायचं आहे की तिथून खालचा नजारा कसा आहे. तर फार खाली गेलो नाही, कारण एका लिमिटच्या पुढे चालण्यासाठी सुद्धा धड रस्ता नव्हता. जवळ असल्यामुळे मी शूज पण नाही घातले. म्हटलं जाऊन येऊ पटकन, त्यामुळे चप्पलवर आलोय. याच्या पुढे तिथे जाणं मला शक्य नाही. माय गॉड, अमेझिंग प्लेस, अमेझिंग. तिथे नक्की या, आणि कसं यायचंय मला विचारा, मी आता तुम्हाला गाईड करू शकतो. बाय बाय गाईज, दिस इज फणसे बीच फॉर यू. खूप ऑफ रोड करून आलो, एकदम ऑफ बीट जागा आहे. खूप भारी वाटलं इथे येऊन. तर आता वेळ झाली आहे हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची. पुन्हा भेटू AVS व्लॉगच्या ऑफ बीट कोकण या व्हिडिओ सिरीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सॉलिड बीच होता, अप्रतिम. आणि हा एक टेबल लँड, हे सुद्धा खूप भारी आहे. अशा ठिकाणी कोकणात बीचेस आहेत ना, विचार पण करू शकत नाही. एवढे सुंदर बीचेस, एवढ्या ऑफबीट जागी, एवढ्या खतरनाक जागी आहेत की इथे पर्यटक काय, स्थानिक सुद्धा येत नसतील. सध्या तरी मी ह्या बीच कडे तुम्हाला येण्यासाठी रिकमेंडेशन देणार नाही, कारण ती खूपच ऑफबीट जागा आहे. आणि जे गाडीमध्ये पंक्चर झाले ना तरी सुद्धा हेल्प मिळायची नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही पडेल बीच बघा. फणसे अजून काही वर्षांनी ऍक्सेसिबल होईल कदाचित, त्यावेळी बघा. बीच मात्र अल्टिमेट आहे, अल्टिमेट. ट्रेकिंग साठी इथे या. तुम्हाला जर सड्यावरचा वॉक करायचा असेल, स्पेशली आपण तो ऑगस्ट मध्ये करावा जर करायचा असेल तर तुम्ही इथे ऑगस्ट मध्ये या. या प्लॅटूवर तुम्हाला शेकडो फुलं मिळतील, शेकडो प्रकारची लाखो फुलं मिळतील, आणि समोर समुद्राचं दर्शन सुद्धा होईल, म्हणजे बीचचं दर्शन सुद्धा होईल. पण ही जागा अजूनही फॅमिलीने येणं योग्य नाहीये, कारण इथे काही हेल्प नाहीये. मित्रांसोबत मात्र जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल, कॅम्पिंग साठी हे लोकेशन कितपत सिक्युअर आहे मला माहित नाही, पण कोकणातली ना सगळे प्लॅटू कसे सेफ आहेत. बिबटे काय आता सगळीकडेच असतात. बिबट्यांना घाबरून आपण त्यांच्या वाट्याला आपण जायचं नाही, ते काही करत नाहीत आपल्याला. आता इथे हे सगळं जंगल आहे, प्लाटू, त्याच्यावर जंगल आणि बीच. आता मी जाताना मात्र दुसरा रोड ट्राय करतोय गावातून, कारण इथे मला मंदिर दिसतंय समोर, आणि या मंदिराच्या इथून मेन रोड सुरू होतो. बाय बाय. अमेझिंग जागा, अमेझिंग.